सर्व. तर आज आमची ॲनिव्हर्सरी आहे, तर आम्ही मेंडुराला फिरायला जातो. चला निघूया. एक लिंक पाठवतो आणि एक नाव पण पाठवतो. कुठे चाललो? मेंडुरा विजिटर सेंटर. हॅलो. तर आता आमच्यासोबत आमचे फ्रेंड्स पण येतात छान फिरायला जायला, सो खूप मज्जा येणार आहे. ट्रॅफिक आहे आज ऑस्ट्रेलियात. जंगलात चाललो आपण असं छान. 5-2.5 किलोमीटर आहे. एंट्री आहे का? चला. तर आता आपण आपल्या लोकेशनला आलोय इकडे मेंडुरा विजिटर सेंटरला. रूटच इतका छान होता, तर खूप एन्जॉय केला आम्ही येतानाच. तर आता आपण चला बघूया इथे लोकेशन कशी असणार आहे. तर बघू शकता तुम्ही इकडे मोक्ष आणि निखिल मस्त निवांत बसलेले आहेत आणि इकडे समोर पाणी दिसतंय. आता मी आणि वनिता तिकडे जातोय, जरा बघून येऊ आपण. किती हॅपनिंग प्लेस आहे बघा, मस्त छान इथे पाणी आहे आणि बाजूला हे जे तुम्हाला दिसतंय पूर्ण ते हॉटेल्स वगैरे आहेत. चाल तर. आणि आज आमची ॲनिव्हर्सरी आहे म्हणून मग वनिता म्हणते चला आता जरा फोटो सेशन करूया आपण तुमचं. एकदा बेबी झाल्यानंतर जर का तुम्हाला सोलो फोटो काढायचे असेल तर खूप डिफिकल्ट असतं. बघू शकता तुम्ही इथे मी व्हिडिओ काढते. मोक्षला थोडस गप्पांमध्ये बिझी करून मग आम्ही छान फोटोज क्लिक केले. मोक्ष पाहिजे की नाही? आता मोक्ष गेलाय प्ले एरिया मध्ये खेळायसाठी. तिकडे लहान मुलांसाठी पूर्ण छान पार्क आहे तिथे खेळायला. तर हे बघू शकता तुम्ही ऑस्ट्रेलियामधले ब्लॅक पॅसिफिक डक. ह्युमन फ्रेंडली असतात तसे ते खूप. आणि हे बघा इथे फिशिंग करायसाठी आलेले आहेत. छोटे छोटे फिश आहेत पाण्यामध्ये. तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही, कुठे आहे पण आहेत. बराच वेळ तिकडे पाण्याजवळ थांबून मग आम्ही इकडे पार्कच्या एरियामध्ये आलो. तर इथे छान सगळे असे एन्जॉय करत होते बघा. इकडे सगळे असे फॅमिलीज छान बसून गेट टुगेदर टिफिन वगैरे कॅरी केलेले आणि मस्त रेस्ट करत होते. ते डॉग बघा किती क्यूट आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान खडक आहे आणि त्याच्या बाजूला लगेच हॉटेल्स आहेत. तर आता निखिल आणि रुपेश केक आणायसाठी गेले, तर आम्हाला इथे मोक्ष सोबत थांबायचंय. आता बस त्याच्यातच बस बस. तो तिथे खूपच त्रास देत होता म्हणून मग आम्ही याला इकडे प्ले एरिया मध्ये घेऊन आलोय. तर इथे आता खेळताय सगळे मुलं. मोक्ष पण खेळेल त्यांच्यासोबत. आणि इथे लहान मुलांना खेळायसाठी छान एक असं प्ले एरिया वगैरे असतो, तर मुलं छान खेळू शकतात. आणि प्रत्येक पार्क मध्ये असं छान मुलांना खेळण्यासाठी जागा असते इकडे. जेवणापुरतं ते येईल. वनिताला टेन्शन आलंय की हा खेळण्यात इतका बिझी आहे, तर जेवायला येईल की नाही. ते बराच वेळ फिरून आम्ही थोडंसं भूक लागली, तर आता जेवण करून घेऊया आपण. ओके चला. चलो. हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी टू मोक्ष, मम्मा अँड पापा. तो बघ कसं करतोय. सेल तू दे. दोन्ही केकची टेस्टिंग करून टाका. चांगला ॲनिव्हर्सरी टू यू. तो बर्ड पण येतोय.
मोक्ष तोंड बघ ना. त्याला असं वाटतंय बंद कर. अरे काय करू मी केकचं. हॅपी अॅनिव्हर्सरी. मोक्षचं चाटून घे. कमिंग सून अॅनिव्हर्सरी पण करून टाकू लगेच. आजच झाली असं समजून. तर आता केक कटिंग झालं. आता आम्ही जेवण करून घेणार आहे. चलो स्पेशल आपला अॅनिव्हर्सरी स्पेशल शिरा. वाव. आणि जेवणाचा मेनू झुणका, चपाती, बटाट्याची भाजी, शिरा आणि लोणचं वगैरे आणलेलं होतं छान मिरचीचं. आणि कढी आणली होती मी घरून करून. एवढं सगळं होतं. आणि त्यांनी छान शिरा आणि बटाट्याची भाजी वगैरे करून आणलेली. पहिले भाजी पोळी खायची बेटा थोडीशी. इकडे बघ कोण आलं जेवायला. आणि मोक्षला बर्ड्सला जेवण देत जेवण करायचं होतं. तू टाक पोळी. त्या बर्ड्सला जेवण इतकं आवडलं की ते बर्ड्स पूर्ण इथे जमा झाले होते. बघू शकता तुम्ही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. आता मोक्ष पण सांगतोय काळजी घ्या. बाय.